मी आज अभिंना माझ्या भूतकाळाबद्दल सांगणार होते, पण या परिस्थितीत त्यांना काही सांगण्याचा विचारही करू शकत नाही. अभि, हे बघा, तुम्ही शांत व्हा आणि जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढा विचार कराल तेवढा तुम्हालाच त्रास होणार आहे. ही विचार करायचं नाही म्हटलं तरी सतत तोच विचार डोक्यात येत राहणार. बघता बघता होत्याचं नव्हतं झालं सगळं असं वाटतंय. अभि, हे बघा, हे जे काही घडलंय त्यात तुमची काहीच चूक नाहीये. त्यामुळे तुमच्या बाबतीत काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. नाही मीनाक्षी, काळजी करायची नाही असं कितीही म्हटलं ना तरी काळजी तर वाटणारच. पर मी त्या कंपनीचे सगळे रिपोर्ट्स नीट चेक करून माझ्या कंपनीला सबमिट केले होते, तरी सुद्धा असं कसं झालं? बरं, विशेष म्हणजे ज्या कंपनीने हे काम सोडून दिलंय ना, ती कंपनी मला काही रिस्पॉन्डही करत नाही. नाही मीनाक्षी, नक्कीच काहीतरी घडलंय. अभि, बाबा आले. ठीक आहे, त्यांना फ्रेश होऊन घेऊ दे. जेवण वगैरे झालं की मग मी बोलतो त्यांच्याशी. अभि, तुम्ही पण जेवून घ्या ना. आत्याई पण जेवल्या नाहीयेत अजून. खरं तर सुहाशिवाय कोणीच जेवलेलं नाहीये. तिला अभ्यासाला बसायचं होतं म्हणून कसं बसं तिला वाढलंय. तिला तुझ्या या कामाच्या प्रॉब्लेम बद्दल काहीच माहित नाहीये. अभि, तू नाही जेवलास तर कोणीच नाही जेवणार. चल, थोडंसं तरी खाऊन घे. अभि, चला ना. आलोच मी, फ्रेश होऊन येतो. त्याला घेऊन ये. हाय हाय. तेजस, तुला नाही वाटत हे जे काही घडतंय ते टेलिपॅथी सारखं घडतंय? टेलिपॅथी म्हणजे? म्हणजे बघ ना, मी आता तुझीच आठवण काढत होते आणि तेवढ्यात तुझा फोन वाजला. अच्छा, माझी आठवण येत होती. व्हॉट अ सरप्राईज. पण माझी का आठवण येत होती तुला? नाही, ऍक्च्युली मी तू दिलेल्या डॉलकडे बघत होते म्हणून तुझी आठवण आली आणि तेवढ्यात तुझा कॉल आला. अच्छा, तुला माझ्याबद्दल कधी अशी टेलिपॅथी फील झाली? नाही ग, मला असं टेलिपॅथी वगैरे काही फील होत नाही तुझ्याबद्दल. ठीक आहे, मी तुला नंतर फोन करते, मला नोट्स काढायच्या. अगं नो नो, लिसन. आय मीन, टेलिपॅथी तेव्हाच फील होते ना जेव्हा समोरच्या माणसाची आठवण येते आणि समोरचा माणूस फोन करतो. पण माझं असं काहीच नाहीये, कारण माझ्या मनामध्ये, विचारांमध्ये कायमच तू असतो. त्यामुळे टेलिपॅथीचा प्रश्नच येत नाही. पण असं का? ते आता असं फोनवर नाही सांगता येणार. आपण उद्या भेटूयात का?
नाही आपण उद्या नक्की भेटूच यार. चल सी यू टुमॉरो. बाय, टेक केअर. बाय, सी यू. नशीब वाचवलंस आज. या बात आहे विक्रमराजे शिर्के, लयच भारी ऍक्टिंग केली बाबा. हिंदीतला हिरो बी फिका पडेल. अभि या डॉक्युमेंटवरून इतकं स्पष्ट दिसतंय की तुमच्या या कंपनीशी झालेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार नुकसान भरपाईसाठी ते तुझ्यावरच क्लेम करणार. बाबा पण मग त्या सिंगापूरच्या कंपनीवर मी क्लेम करू शकतो ना. अभि ती एक मल्टीनॅशनल कंपनी आणि सपोज तू उद्या त्यांच्यावर केस केली तर ती केस स्टँड व्हायला आणि त्याचा निकाल लागायला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. आणि मल्टीनॅशनल कंपनीच्या समोर सस्टेन करणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये. बाबा पेनल्टी पकडून मला जवळपास 8 कोटी रुपये पे करावे लागतील. हे बघ अभि, तू धीर सोडू नकोस. हवं तर त्या कंपनीशी आपण परत एकदा बोलूया आणि काही कलमांचा आपल्याला नव्यानं अभ्यास पण करायला लागेल. आणि हो, मल्टीनॅशनल कंपन्यांविरोधात लढणारे काही वकील माझे मित्र आहेत, आपण त्यांचाही सल्ला घेऊया. दादा, अरे कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याशी 2 रुपयांसाठी घासाघीस करणारी माणसं आपण. हे 8 कोटी म्हणजे झालं काय? एवढे पैसे आपण कुठून आणणार आहोत? त्या कंपनीचे सगळे रिपोर्ट्स नीट चेक करून माझ्या कंपनीला सबमिट केले होते. तरी सुद्धा असं कसं झालं? बरं, विशेष म्हणजे ज्या कंपनीने हे काम सोडून दिलंय ना, ती कंपनी मला काही रिस्पॉन्डही करत नाही. नाही मीनाक्षी, नक्कीच काहीतरी घडलंय. या विषयावर मला विक्रमशी बोलायलाच हवं. माझी लय आठवण येत होती ना, म्हणून फोन केला. मिस मी ना. अभिंच्या बाबतीत जे काही घडतंय त्याला जबाबदार तुम्ही आहात ना. माझा काय संबंध येतोय? तुम्ही अभिंच्या नवीन प्रोजेक्ट बाबतीत याला पाहिलं डाव जितली ग बायको तू. तुला कसं कळलं? लय कडक अंदाज लावते बाबा तू. हे बघा, तुम्ही हे जे काय करताय ना ते बायको आता हे असलं फोनवर बोलायचा कटाळा आलाय बघ. आता आपण आताच्या आता भेटूनच बोलू. हा चल. मला तुम्हाला आत्ता भेटायला जमणार नाहीये. तू नको येऊ, मी येतो तुला भेटायला. त्याला काय असते? हा हॅलो, बायको. अगे आता बुध बघितल्याने काय करते? देव आहे की नवर देव तुझा. हे बघा, प्लीज
प्लीज तुम्ही इथून जा. अभि बाहेर येत, ते कधी इथे येतील. तुम्ही तुम्ही प्लीज इथून जा. मी पाया पडते तुमच्या, प्लीज जा. येऊ दे की त्याला, मी बी त्याला सांगतो. मला एक सांग, मी काय पारखा आहे काय? मी बी तुझा नवराच आहे की. आणि ते मी विचारलं तर मी सांगतो की त्याला तू तुम्हाला फोन करून बोलून घेतले. आणि तसं बी नवरा हा देवासारखा असतोय. बायकोने आठवण काढली की लगेच भेटायला येत असतोय. तुला माहिती आहे बायको, तुझी ती नंद आहे ना, ती आठवण आली की भेटायला आलं ना की त्याला टिलीपिती म्हणते. आपल्यात बी तशी टिलीपिती आहे. तुझा पती टिलीपती. प्लीज जा इथून, प्लीज. अगं काय घाबरती? परिस्थिती माणसाकडून काय काय करून घेते ना. आज तुझ्या परिस्थिती आली, तुला त्यामुळे असं करावं लागतंय. हीच परिस्थिती दुसऱ्या आल्यावर बहुतेक त्यांना बी तसंच करायला लागेल ना. बर, या काठीवर जातो. कुठली अट? उद्या तुम्हाला घरी भेटायला यायचं. आणि येताना तुझ्या हातची मस्त ती श्रीखंडपुरी आणायची. मला लय आवडते माहिती ना. मीनाक्षी, मीनाक्षी, दार उघड. आणते मी श्रीखंडपुरी. हं, पण प्लीज आत्ता इथून जा, प्लीज. आणि उद्या जर का नाही आली ना, या तुझ्या डमी नवऱ्याचं काय होईल माहिती ना. अच्छा, तू बाथरूम मध्ये होतीस म्हणून दार उघडत नव्हतीस. विक्रम शेठ आता इथवर आलाच आहे. हिला बी खुश करून जावा. एक सेकंड, एक सेकंड. तेजस, ऐक ना, मी तुला नंतर कॉल करते. मला एक अर्जंट फोन येतोय, मला तो रिसीव्ह करावाच लागेल. हा, तेजस, तू आत्ताच कॉल केला होतास ना? काय झालं? इज एव्हरीथिंग ओके? हो, कूल डाऊन सगळं ओके. मग तू एवढ्या रात्री परत का कॉल केलास? सहजच फोन केला होता. पण मला सांग, काय करतेस तू? विशेष काही नाही, कॉलवर बोलत होते. तू काय करतोयस? विशेष काही नाही, तुला सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज? आत्ता? काय सरप्राईज देणार आहे? तू जिथे कुठे असशील तिथे डोळे बंद कर. काय बोलतोयस तू? तू डोळे तर बंद कर. अरे पण तू बंद कर डोळे.
बरं ठीक आहे, केले बंद. आता पुढे? नक्की केलंस ना? हो नक्की केलेत. डोळे उघड. तेजस तू काय बोलतोय? सोहा, खाली बघ. तेजस तू काय करतोयस इथे? आणि तू सिरियसली मला सरप्राईज केलंय? अगं इकडून चाललो होतो, म्हटलं जाता जाता तुला सरप्राईज द्यावं. कसं वाटलं सरप्राईज? खूप आवडलं. चल आता मला निघावं लागेल, येतो मी. हो बाय. उद्या नक्की भेटू. बाय. 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 तेजस मला माहिती आहे तू इथे मलाच भेटायला आला होतास, कारण तू माझ्या प्रेमात पडलास. आणि मी पण. वहिनी काय ग, इथे आहे मी. वहिनी तेजस आला होता. तुला कसं कळलं? हा काय प्रश्न झाला का? अगं तो मला बाहेर दिसलाय म्हणजे मलाच माहित असणार ना. मलाच भेटायला आला होता. पण तू काय एवढी काळजी करतेस? अगं तसं नाही, एवढ्या रात्री आला आणि तुला कळलं म्हणून विचारलं. अगं तो घरी आलाच नव्हता, मग म्हणजे तो बाहेरूनच निघून गेला. ऍक्च्युली मी तुला हे सांगायला आले होते की आम्ही दोघं जण उद्या भेटणार आहोत. आय थिंक तो उद्या मला त्याच्या मनातलं सांगेल. बरं चल मी येते. गुड नाईट. अहो सर, पण अहो प्लीज तुम्ही मला समजून घ्या ना. एवढ्या कमी वेळात एवढी मोठी रक्कम उभी करणं कसं शक्य आहे? आपण 8 कोटी ही काही छोटी रक्कम आहे का सर? पण तुम्ही हॅलो. अभि, शांत हो. फोनवर बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्यक्ष भेटूनच काहीतरी मार्ग निघेल. आपण त्यांना भेटायला जाऊ. मी येतो तुझ्याबरोबर. मी बाहेर वाट बघतो तुझी. ये. आय एम सॉरी मीनाक्षी. हो, तुम्ही सॉरी का म्हणताय? नाही, या सगळ्या गोंधळात तुला मला जे काही सांगायचं होतं ते राहूनच गेलं. पण आपण नक्की बोलूया. मी हे सगळं आधी मार्गी लावतो, मग आपण बोलूया. हा, तोपर्यंत प्लीज मला समजून घे. अभि, तुम्ही असं प्लीज वगैरे म्हणू नका. हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आणि आधी त्यातून बाहेर पडा तुम्ही. आणि तुमचा प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेम, त्यामुळे एकदा सगळं काही सॉर्ट आउट झालं की मी तुम्हाला सांगेन सगळं. आणि हो, अजून एक गोष्ट, तू या सगळ्याचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हा, बाबा आहेत माझ्यासोबत, ते नक्की काहीतरी मार्ग काढतील यातून. सगळं ठीक होईल.
बरं मी निघतो, बाबा बाहेर वाट बघताय. या काठीवर जातो, उद्या तुम्हाला घरी भेटायला यायचं आणि येताना तुझ्या हातची मस्त ती श्रीखंड पुरी आणायची.